रोज गोळ्या खाऊन जगताय, त्या किडनीवर किती ताण येत असेल थोडा तरी विचार करा. हो हो, थायरॉइडग्रस्त लोकांसाठीच बोलतीये मी. मग काय करणार मॅडम? गोळ्या खायच्या नाही तर काय करायचं? सांगते ना. अहो, एवढे सोपे सोपे उपाय आपल्याकडेच आहे, पण आपण करत काहीच नाही आणि उगीच रडगाणं गात बसतो. काय करायचं? रोज सकाळी 20 मिनिट आणि संध्याकाळी 20 मिनिट वेळ काढायचा आणि मी सांगते ते मानेचे व्यायाम करायचे. पहिल्यांदा तर श्वास घेत मान वर करायची. जास्तीत जास्त मान मागे घेऊन जायची आहे. गळ्यावर खूप ताण निर्माण व्हायला पाहिजे. त्यानंतर श्वास सोडत हनवटी मानेच्या खोबणीमध्ये घट्ट रुतवायची. ह्याला जालंधर बंध असं म्हटलं जातं. हा बंध थायरॉइड विकारामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना मानेचा स्पॉन्डिलायसिस आहे त्यांनी मान खाली वाकवायची नाहीये. त्यांनी फक्त मान मागच्या बाजूला झुकवायची आहे. त्याच्यानंतर डावीकडे मान घेऊन जायची आहे आणि 20 मिनिट सलग हे प्रकार करत राहायचे आहेत. पुन्हा मान सरळ करायची आणि मग उजवीकडे करायची. ह्याला दत्तमुद्रा असं म्हटलं जातं. वीस मिनिट म्हणजे खूप जास्त वाटतायत. अहो, आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला वेळ नाही का द्यायला जमत? तसं बघितलं तर मोबाईल स्क्रोल करण्यात आपले 2-2 तास कुठे निघून जातात कळत नाही. मग हे करा ना, त्याचा आपल्याला फायदा तरी होईल. तर ज्यांना सहज शक्य असेल ते थायरॉइड पासून मुक्ती मिळवण्यासाठी पुढील आसने सुद्धा करू शकतात. सर्वांगासन, मत्स्यासन, हलासन, भुजंगासन, सेतुबंधासन. जर ही आसनं कशी करायची याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि तुमच्या थायरॉइडग्रस्त नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना ही रील शेअर करायला विसरू नका. योग करत राहा, निरोगी राहा. हरिओम.